रामराम मंडळी, एक्सप्लोअर व्हिलेज लाईफमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर सकाळी सकाळी मी उठल्यानंतर अगोदर माझ्या हाताने चहा करून पितो. चहा करून पिल्याच्यानंतर मी निघालो पाणी फिल्टरकडे, कारण की तिथलं दुकान उघडायचं होतं. बाबांनी उघडलं नव्हतं. मी चावी घेऊन गेलो आणि दुकान उघडल्याच्यानंतर ओलाचं चादर काढलं, ओला बाहेर काढली, साफसफाई केली दुकानची आणि नंतर मी हे डबे लावायला सुरुवात केली आणि अगरबत्ती लावली मित्रांनो. त्याच्यानंतर हे डबे जे बाहेर पूर्णपणे बरोबर लावले, कारण की हे विकण्यासाठी आणलेले होते डबे पूर्ण एका लाईनने लावून घेऊन तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लाईन लावलेले आहेत. त्यानंतर एका गाडीचं पेट्रोल संपलं होतं माझ्या. पेट्रोल घेऊन गेलो आणि ते गाडीमध्ये पेट्रोल टाकलं, गाडी लावली तशीच. त्यानंतर मी निघालो गोठ्याकडे निघाल्यानंतर आमचे बंधुराजे कुट्टी काढत होते. त्यांनी कुट्टी टाकली जनावराला काढून. मी गेलो गोठ्यामध्ये जाऊन सर्वात अगोदर खिडक्या चालू केल्याच्यानंतर मी लागलो माझ्या कामाला. मला काढायचं होतं शेण. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, आता मला काढायचं होतं शेण काढायला सुरुवात केली. अशा प्रकारे हे बघा तुम्ही पाहू शकता, शेण पूर्ण गोठा स्वच्छ करून घेतला. अगोदर शेण पूर्ण वळून घेतलं खोऱ्याने आणि नंतर नेऊन टाकून दिलं उकरड्यावर आणि सुरुवात केली गोठा स्वच्छ करायला. पाण्याने मोटर लावली, गोठा स्वच्छ केला पूर्ण पाण्याने. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आता हे स्वच्छता चालू आहे जनावरांची आणि गोठ्याची. अशा प्रकारे हे दररोज गोठा स्वच्छ करून घ्यावा लागतो. म्हणजे बघा किती स्वच्छ झालेला आहे गोठा. त्यानंतर जे जनावरांना पाणी पिण्याचा टब असतो तो खूप खराब झालेला होता. हा टब जो आहे तो ऑटोमॅटिक टब आहे. त्यामध्ये जेवढं पाणी काढलं तेवढंच पाणी जनावर पिलं, तेवढं पाणी पुन्हा त्या टबमध्ये जमा होतं. त्यानंतर मी जे कुट्टी काढलेलं असतं त्याचं पाचट जे होतं ते खूप अस्तव्यस्त झालं होतं. मी ते झाडून पूर्ण जागा स्वच्छ करून घेतली. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे स्वच्छता चालू आहे गोठ्याची. पूर्ण सकाळी 2 तास गोठ्यामध्ये जातात स्वच्छता करण्यासाठी, कारण की गडी येईपर्यंत आता पूर्ण स्वच्छता मलाच करावी लागणार आहे. त्यानंतर मी गेलो माझ्या ॲटोमॅटिक मोबाईल स्टार्टरकडे. आता हे पूर्ण ॲटो स्टार्टर आहे. हे माझ्या मोबाईलवरून पूर्ण ऑपरेट होतं. हे पाहू शकता मी उसाला पाणी लावलेलं आहे. आता उसाला पाणी चालू झालेलं आहे मंडळी. आणि त्यानंतर बाबाचा फोन आला की मला बाबा म्हटले की बाबा आपला स्प्रे पंप चालू होत नाही, कृपया तू इकडे येऊन बघ काय झालं ते. मग मी गेलो स्प्रे पंप पाहायला गेलो. त्याच्यामध्ये तेल नव्हतं. अगोदर पेट्रोल आणलं, पेट्रोल टाकल्याच्यानंतर हे बघा असं एका झटक्यामध्ये चालू करून दिला स्प्रे पंप. एका शेजाऱ्याला काम पडलं होतं, त्यामुळे शेजाऱ्याला स्प्रे पंप चालू करून द्यायचा होता. हे पाहू शकता आता स्प्रे पंप. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा.